आणि एक महत्त्वाची बातमी, लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती। जास्त जागा आल्या असत्या, एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही। सर्व आरोपींवर बीड हत्याची अपडेट आहे। एक मोठी बातमी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। वाल्मिक कराड हा अटकेत आहे, त्याचबरोबर अन्य आरोपी देखील अटकेत आहे। सुदर्शन घुले आहे, या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी केली जात होती, संतोष देशमुख प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मोक्का लावला जावा आणि ही मागणी मान्य करत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। बीड हत्या प्रकरणातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्या सोबत आहे। कृष्णा, काय आणखी माहिती मिळते या मोक्का लावण्याबद्दल? सौरभ, एसआयटीच्या वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार हत्येच्या गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्यात आलेला आहे, ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत जेवढे आरोपी अटकेत आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले असतील किंवा विष्णू साठे याला सुद्धा काल अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याला थोड्याच वेळामध्ये कोर्टात हजर करण्यात येणार। याच्या सहित जवळपास 7 जणांना आतापर्यंत या प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि ही सगळी संघटित गुन्हेगारी पाहता वारंवार एसआयटीच्या वतीनं कोर्टामध्ये ते मुद्दे मांडण्यात आलेले होते की ही टोळीच्या माध्यमातून सगळे गुन्हे केले जात आहेत आणि बीडमध्ये ही टोळी फोफावते आणि त्यामुळे त्यांना प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती पावले उचलणं गरजेचं आहे। आणि मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये ही मागणी होत होती की या प्रकरणामध्ये मोक्कांतर्गत कारवाई केली जावी आणि आता अखेर एसआयटीतल्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये मोक्का लावण्यात आलेला आहे। आज कदाचित एसआयटीच्या अधिकारी कोर्टामध्ये या संदर्भात माहिती देतील, मात्र वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार मोक्का या प्रकरणामध्ये मोक्क्याचं कलम लावण्यात आलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये मोक्क्याअंतर्गत या सगळ्या प्रकरणातला खटला जो आहे तो कोर्टामध्ये कशा पद्धतीने उभा राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोक्का लावण्यात आलेला आहे, मात्र दुसरं प्रकरण खंडणीचं आहे। खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आरोपी आहे, मात्र अद्याप त्याला हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आलेला नाहीये। वाल्मिक कराड सोबत सुदर्शन घुले आणि विष्णू साठे हे 2 आरोपी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये होते, मात्र त्यांना हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आले। मात्र अद्याप वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला नाहीये, त्यामुळे येत्या काळात वाल्मिक कराडचा काही सहभाग यामध्ये निष्पन्न होतो का आणि या गुन्ह्यात त्याला आरोपी केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार हत्येच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीनं मोक्का लावलेला आहे आणि आज कदाचित कोर्टामध्ये हा मुद्दा एसआयटीकडून न्यायाधीशांसमोर मांडला जाईल आणि येत्या काळामध्ये मोक्क्याअंतर्गत हा खटला कोर्टामध्ये कशा पद्धतीने उभा राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर मागच्या सुनावणीला ज्यावेळी सुदर्शन घुले आणि इतर 2 आरोपींना अटक करण्यात आलेली होती त्यावेळी वारंवार त्यांच्या रिमांडच्या वेळेला वारंवार ही संघटित गुन्हेगारी आहे ती टोळीनं हे सगळे गुन्हे केले जात आहेत आणि त्यामुळे बीडमध्ये म्हणावे तसे उद्योग आलेले नाहीयेत, बीडमधला विकास थांबलेला आहे अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी केलेला होता आणि हे सगळे मुद्दे पाहता यामध्ये मोक्का लावला जाईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मोक्क्याअंतर्गत कारवाई येत्या काळामध्ये होईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती आणि अखेर आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार एसआयटीनं अखेर या प्रकरणामध्ये हत्येच्या गुन्ह्यामध्ये मोक्का लावलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये आता या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होते आणि कुणाला यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांना बनवलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार हत्येच्या गुन्ह्यात एसआयटीनं मोक्का लावलेला आहे आणि आजच कोर्टामध्ये कदाचित त्याची माहिती दिली जाऊ शकते। कृष्णा, तू म्हणतो की हत्येच्या गुन्ह्यातल्या आरोपींवर मोक्का लावलाय, पण वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यात आत नाहीये तर खंडणीच्या गुन्ह्यात आत आहेत, मग मोक्का नेमका कोणकोणत्या आरोपींवर लावलाय त्याची नावं सांगू शकशील? सौरभ, आपण पाहतोय की हत्येच्या गुन्ह्यात आतापर्यंत जवळपास 7 आरोपी निष्पन्न झालेले होते। त्यांची नावं जर पाहिली तर विष्णू साठे त्यामध्ये आरोपी आहेत, सुदर्शन घुले आरोपी आहेत, प्रतीक घुले हा सुद्धा आरोपी आहे, जयराम साठे आणि त्याचबरोबर सिद्धार्थ सोनावणे यासह आणखी 2 आरोपी आहेत। असे एकूण जवळपास 7 आरोपी आहेत। या सर्वांवरती मोक्का लावण्यात आलेला आहे, मात्र वाल्मिक कराड हत्येच्या गुन्ह्यात अद्याप तरी आरोपी नाहीये। मागच्या काही काळामध्ये जर वाल्मिक कराड याचे काही संबंध तसे निष्पन्न झालेले आहेत का किंवा आणखी कोणत्या बाबी निष्पन्न झालेल्या आहेत हे पाहावं लागेल। मात्र एसआयटीकडून हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीसी एक वेगळं पथक करत आहे। 2 प्रकरणाचा 2 वेगवेगळ्या तपास या पथकांच्या माध्यमातून तपास सुरू आहे। मात्र आता एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांच्या हत्या करण्यामध्ये जे आरोपी प्रत्यक्षामध्ये तिथे उपस्थित होते, ज्या आरोपींच्या विरोधामध्ये पुरावे सापडलेले आहेत त्या आरोपींवरती हा मोक्का लावण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आरोपी जर आपण पाहिले तर विष्णू साठे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम साठे आणि
सिद्धार्थ सोनावणे जो एक इन्फॉर्मर म्हणून समोर आलेला होता, संतोष देशमुख यांची प्रत्येक मुवमेंट हत्येच्या दिवशी जो देत होता तो सुद्धा यामध्ये निष्पन्न झालेला होता आणि त्याच्यावरती सुद्धा अटकेची कारवाई करण्यात आलेली होती. एकूण जवळपास 7 आरोपी आतापर्यंत हत्या प्रकरणात निष्पन्न झालेले होते, त्यांच्यावरती हा मोक्का लावण्यात आलेला आहे. मात्र खंडणी प्रकरण हत्या प्रकरण हे एकमेकांशी जोडलेलं आहे, एकमेकांशी कनेक्टेड आहे असं पहिल्या दिवसापासून एसआयटी आणि सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी सांगतायत. त्यामुळे तसे काही पुरावे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये येत्या काळात निष्पन्न होतात का किंवा तशा पद्धतीचे काही धागेदोरे एसआयटीला लागलेले आहेत का हे पाहावं लागेल. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार हत्या प्रकरणामध्ये हा मोक्का लावण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराड याची 14 तारखेला खंडणीच्या प्रकरणात पोलीस कोठडी संपते आहे. त्यावेळेला काही मुद्दे सीआयडीच्या वतीनं काही मांडले जातात का किंवा हत्या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का हे कोर्टामध्ये मांडले जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता हे या सगळ्या प्रकरणातली जवळपास महिनाभर हत्या प्रकरणाला उलटून गेलेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोक्का लावण्यात आलेला आहे आणि येत्या काळामध्ये केजच्या कोर्टामध्ये मोक्क्याअंतर्गत हा खटला जो आहे तो कशा पद्धतीने उभा राहतो आणि याच्यात आणखी काही आरोपी निष्पन्न होतात का पुढच्या काळामध्ये जर तपासामध्ये तसे काही पुरावे मिळाले तर वाल्मिक कराडला सुद्धा यामध्ये आरोपी बनवलं जातं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ठीक आहे कृष्णा, या प्रकरणात सातत्यानं मागणी होत होती की मोक्का लावला जावा आरोपींवर, तो मोक्का आता लावण्यात आलेला आहे. मोक्का लावल्यानंतर आता तपासाची दिशा नेमकी कशी असणार आणि मोक्का लावल्यानंतर त्याची तांत्रिक बाजू नेमकी काय असते ते थोडं सांगशील? तर मोक्का यासाठी लावला जातो की संघटित गुन्हेगारी जेव्हा वाढते किंवा टोळीनं एखाद्या पद्धतीचे हे सगळे गुन्हे ज्यावेळी केले जातात त्यावेळी त्या सगळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोक्का अंतर्गत हे कलम जे आहे ते वाढवलं जातं आणि आपल्या सोबत ऍडव्होकेट अनिकेत निकम जोडले गेलेले आहेत. निकमचं स्वागत तुमचं. बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींना आज मोक्का लावण्यात आलेला आहे, तर मोक्कानुसार ही मग केस किती स्ट्रॉंग होते, कशा प्रकारचा तपास होईल? अनिकेतजी माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो जी अनिकेतजी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे, तर मोक्कानुसार ही केस किती स्ट्रॉंग होते, कसा नेमका तपास होईल? नाही, हे बघा, संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मोक्का कायदा हा आणला आहे. मोक्का म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. त्यामुळे एखादी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून एखादी टोळी जर ऑपरेट करत असेल आणि अशा स्वरूपाचा जर पुरावा असेल तर त्या टोळीच्या विरुद्ध त्याच्या सदस्यांच्या विरुद्ध मोक्का लावला जातो आणि मोक्का लावल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळतात. नॉर्मल गुन्ह्यांमध्ये 90 दिवसाच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करता येत असतं, करावं लागतं. परंतु मोक्का लावल्यानंतर ती कालावधी 6 महिन्यांपर्यंत वाढत असते आणि मोक्का कायद्याअंतर्गत शिक्षा देखील तेवढीच कडक असते. त्याचबरोबर मोक्का कायद्याअंतर्गत एखाद्या सह आरोपीची कबुली जबाबही नोंदवता येतो. सेक्शन कलम 18 खाली जो कबुली जबाब असतो तो ग्राह्य धरला जातो. जो आरोपी कबुली जबाब देतो त्याच्या विरोधात देखील व टोळीच्या इतर सदस्यांविरोधात देखील. हा जो एक खूप मोठा फरक आहे, कारण नॉर्मल कायद्यात जर नॉर्मल सेक्शन लावले असते तर तसा स्वरूपाचा कबुली जबाब हा ग्राह्य धरला जात नसतो आरोपींचा, परंतु मोक्का कायद्याअंतर्गत कन्फेशन ज्याला म्हणतो आपण तो ग्राह्य धरता येतो आणि त्याचा वापर देखील केला जाऊ शकतो. जी धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. ॲडव्होकेट अनिकेत निकम आपल्याशी बोलत होते. तर ॲडव्होकेट माजिद मेमन देखील ज्येष्ठ वकील आहेत, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माजिद मेमनजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मोक्का लावा अशी मागणी होतच होती. आता पोलिसांनी मोक्का सगळ्या आरोपींवर लावलेला आहे, तर किती गांभीर्य या सगळ्याचं असेल? या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मोक्का लावणं खूप आवश्यक होतं. की बघा, कधीही असे प्रकरण घडतंय की हत्या झाली किंवा खंडणीचा मामला असेल किंवा असे काही गंभीर स्वरूपचे गुन्हा होतात, तर त्याच्यामध्ये माणूस कोण आहे, कोणाच्या समोर गुन्हा झालाय आणि गुन्हेगार सस्पेक्ट कोण आहे ते महत्वाचं नसतो. दरेक माणसाला एकच कायदा लागतोय की इंडियन पिनल कोड लागेल किंवा MCOC लागेल, त्याच्यासाठी ठराविक अटी असतात. आता MCOC म्हणजे फार गंभीर स्वरूपाचा कायदा आहे आणि तिथे पोलिसांना जांच करायसाठी जे काय ते तपास करताय त्याच्यामध्ये वाढलेले अधिकार असतात की फक्त
माणूस महत्वाचा आहे की इथे एक सरपंचाची हत्या झालेली आहे किंवा एक मंत्रींचा समावेश कदाचित असू शकतो असे प्रश्न आहे. फारसे एजिटेशन्स होत आहे, फारसा प्रेशर मांडला जात आहे पोलीसवर, सरकारवर. तर त्याच्या कारणामुळे असं नाही आहे की हे एवढं प्रेशर आहे, पब्लिक प्रेशर आहे, मीडिया प्रेशर आहे म्हणून आता काय आपल्याला मोका लावला पाहिजे त्यांच्या समाधानासाठी. हेच चुकीचं आहे. असं काय होऊ शकत नाही. जर मकोका कायदा आहे त्याच्यामध्ये की कुठल्या परिस्थितीत कुठल्या प्रकाराचा गुन्हा, कुठल्या प्रकाराचा एव्हिडन्स ते कोर्टानं जर ह्याचं समाधान होत असेल तर मकोका लावला तर टिकेल. नाहीतर तुम्ही कुठल्याही एक मर्डरच्या केसमध्ये माणूस महत्वाचा आहे म्हणून आम्ही मोका लावतो किंवा प्रेशर आहे पॉलिटिकल किंवा मीडियाचा म्हणून मोका लावतो तर टिकू शकणार नाही. कारण तुम्ही 90 डेज असेच घुमवले आणि तुम्ही चार्जशीट टाकू शकत नाही. म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोर्टच्या प्रमाणे 91st डे अटक केलेल्या आरोपींना बेल द्यावा लागेल. आता ते बेल त्यांना देता कामा नये म्हणून आम्ही मकोका लावतो की आम्हाला आणखी 90 डेज मिळतील. हे टिकणार नाही कोर्टासमक्ष. कोर्टाचा समाधान जर पोलीसवाले करू शकेल की हे असे हे अंडरवर्ल्डची एक लिंक आहे, गँग आहे किंवा त्यांनी हे गुन्हा केला आहे आणि म्हणून मकोका लागू होऊ शकते तरीच हा टिकेल. म्हणून आता याला एक राजनीतिक स्वरूप देऊन आणि प्रेशर मांडून पोलिसांवर किंवा सरकारवर तर हे आता कोर्टा समक्ष टिकणार नाही. धन्यवाद माजिद मेमनजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी या संदर्भामध्ये मोका नेमका कशासाठी लावण्यात आला या संदर्भात देखील प्रश्न मांडलेत. तर या बीड प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 7 जणांवर मोका लावण्यात आलेला आहे. तर यामध्ये जयराम चाटे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. या 6 आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. 7 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. सुधीर सांगळे, विष्णू चाटेचा देखील त्यात समावेश आहे. बीड हत्या प्रकरणातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. काय सांगणार, सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आलेला आहे. सगळ्या आरोपीवर मोका लावण्याची घोषणा तर मुख्यमंत्री साहेबांना केली होती. त्याप्रमाणे त्यांनी मोका लावलाय आणि खंडणी ते खून प्रकरण हे सगळं कट कारस्थान आहे. त्यातल्या सगळ्या आरोपीला भावाचे हत्यारे म्हणून 302 या गुन्ह्यामध्ये घेण्याची आमची मागणी आहे प्रमुख. आणि ते घेऊन त्यांना पुढील शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे अशी देशमुख कुटुंबीयच नव्हे तर सगळ्या राज्याची मागणी आहे. मोक्का लावण्यात आलाय. वाल्मिक कराडचं नाव वारंवार येते. वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावा असं म्हणतात. सगळ्यांवरच लागला पाहिजे. संघटित गुन्हेगारी आहे ही. आमची मागणी आहे सगळ्यांवर मोका लागला पाहिजे, सगळ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. काय वाटतं, गुन्हा दाखल झालेला आहे, काय भावना, अपेक्षा आहे? आणखी अपेक्षा आहे सगळ्यांना फाशीपर्यंत नेऊपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे. आपल्याला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याकरिता आपण न्याय मागतोय. आमची एकच मागणी आहे की आरोपींना ही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळालाच पाहिजे. मात्र कुठेतरी तपासातील म्हणा किंवा पोलिसांची ही सकारात्मक कारवाई पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी होत होती त्याचं एक पाऊल आपल्याला म्हणता येईल का? हो, कारण की जर आपल्याला न्याय मिळाला आणि आरोपींना जर कठोरात कठोर शिक्षा झाली तर जे पुढील गुन्हे होतील त्यांना म्हणजे जे गुन्हे करणारे असतील त्यांना सुद्धा विचार पडेल की मागच्या वेळेस ही कठोर शिक्षा झाली आणि ते गुन्हा करण्याच्या आधी थोडा विचार करतील काही गुन्हा केला पाहिजे. सांगितलं होतं, साहेब बोलले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. बीडची दहशत संपली पाहिजे असं मला बीडची दहशत नाही, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. ज्या लोकांची हे फक्त परळीची दहशत आहे. चला आगे बढो. सांगतो ना वेगवेगळे पॅटर्न सांगतो. सुरेश धस या प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासून बीड हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे. प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार आणि जयराम चाटे या 7ही जणांवर मोक्का लावण्यात आलेला आहे. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, या संदर्भात आणखी काय अपडेट? निखिल, आपण पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणात जवळपास महिनाभर उलटल्यानंतर ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावे लागेल. कारण ज्या पद्धतीचे मोर्चे ठिकठिकाणी निघाले आणि सातत्याने एक मागणी होत होती की आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई केली जावी. एक मागणी अजून होती ती म्हणजे वाल्मिक कराड यांना सुद्धा हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी बनवलं जावं आणि त्याच्यावरती सुद्धा मोक्क्याचा जो काही गुन्हा आहे ते लावला जावा. मात्र SIT कडून हत्या प्रकरणाचा तपास सुरू होता आणि SITनं हा मोक्क्याचा कलम
हत्येच्या प्रकरणामध्ये लावलेला आहे। यामध्ये एकूण 7 आरोपी आहेत, त्यामध्ये वाल्मिक कराड अद्याप हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी नाही आणि अखेर एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये मोक्का जो आहे तो आज लावण्यात आलेला आहे। आज विष्णू चाटेला सुद्धा हत्येच्या प्रकरणामध्ये अटक करून त्याला कोर्टात हजर केलं जातं। त्यामुळे विष्णू चाटेच्या रिमांडच्या वेळेला एसआयटी कडून मोक्क्याची माहिती जी आहे ती कोर्टासमोर मांडली जाईल। मात्र आतापर्यंत आपण पाहतोय की महिनाभरापासून सातत्यानं होत असलेली मागणी जी होती ती म्हणजे मोक्का या प्रकरणामध्ये लागला पाहिजे। अखेर या प्रकरणामध्ये एसआयटीनं मोक्का लावलेला आहे। वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे, त्यामुळे आता एसआयटीनं हत्येच्या गुन्ह्यामध्ये जो काही मोक्का लावलेला आहे तो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीच्या वेगळ्या पथकाकडून जो तपास सुरू आहे त्यामध्ये तशा पद्धतीचा काही विचार केला जातो का येत्या काळामध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मोक्क्याअंतर्गत कारवाई झाल्यानंतर ही संघटित गुन्हेगारी म्हणून त्याला ट्रीट केलं जातं आणि येत्या काळामध्ये खटला उभारताना सुद्धा आरोपींच्या विरोधात असणारे उपलब्ध जे काही पुरावे आहेत ते कोर्टासमोर मांडले जातात आणि या सगळ्या दरम्यान तपासाला सुद्धा बराचसा वेळ मिळतो। त्याच दरम्यान आरोपींचं प्रत्येक स्टेटमेंट हा एक पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं, तशा पद्धतीने कोर्टासमोर त्याला मान्यता दिली जाते आणि येत्या काळामध्ये या प्रकरणामध्ये या 7 आरोपींच्या चौकशीमधून आता 8वा आरोपी जो आहे तो विष्णू चाटे आहे। त्यामुळे या 7 ते 8 आरोपींच्या माध्यमातून काय काय खुलासे होतात आणि हत्येच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते खंडणीच्या प्रकरणामध्ये हे 2 आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे 2 आरोपी खंडणी आणि हत्येच्या प्रकरणामध्ये दोन्हीकडे पण आहेत। त्यामुळे येत्या काळात या आरोपींच्या चौकशीमधून काही खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं एसआयटीनं हत्येच्या प्रकरणामध्ये जो मोक्का लावलेला आहे तो येत्या काळामध्ये खंडणीच्या गुन्ह्यात त्याची अंमलबजावणी केली जाते का किंवा खंडणीच्या गुन्ह्यात सुद्धा हे मोक्क्याचं कलम लावलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण पहिल्या दिवसापासून एसआयटीचे अधिकारी सीआयडीचे अधिकारी जी वारंवार उल्लेख करतात की दोन्ही प्रकरणं एकमेकांशी जोडलेले आहेत, दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी जवळपास सारखे आहेत आणि त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोक्क्याचा आता अंमलबजावणी करणं गरजेचं होतं असं मागच्या वेळेला सुनावणीमध्ये एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं आणि आता अखेर या प्रकरणामध्ये मोक्का लावलेला आहे। महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहतो की बीडमध्ये पहिल्यांदा जेव्हा ही संतोष देशमुख यांची 9 तारखेला हत्या झाली आणि त्यानंतर ठिकठिकाणी मोर्चे निघाले, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि सातत्यानं राजकीय नेत्यांच्या माध्यमातून असेल किंवा मराठा समाजातून खास करून ही मागणी जी होती की संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील जे काही मारेकरी आहेत त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि अखेर एसआयटीनं या प्रकरणामध्ये आज मोक्का लावलेला आहे। आज विष्णू चाटेचा रिमांड आहे, त्याची पोलीस कोठडी एसआयटीच्या वतीनं मागितली जाणार आहे। जवळपास 24 दिवस विष्णू चाटे हा खंडणीच्या प्रकरणामध्ये अटकेत होता आणि आज त्याला हत्येच्या प्रकरणामध्ये अटक करून कोर्टात हजर केलं जात आहे। 14 तारखेला वाल्मिक कराडची पोलीस कोठडी म्हणजे जी खंडणीच्या गुन्ह्यातली आहे ती संपत्ती आहे त्याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यावेळेला मोक्क्याचा आधार घेऊन येत्या काळात आणखी काही खुलासे कोर्टामध्ये एसआयटीच्या वतीने केले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही केस आता पूर्णपणे मजबूत होताना दिसते, कारण एखाद्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळी मोक्का लावला जातो त्यावेळी ती केस पूर्णपणे मजबूत होते, तपास यंत्रणांना तेवढा पुरेसा वेळ मिळतो आणि जे काही उपलब्ध पुरावे आहेत त्या पुराव्यांचा विचार करूनच हा मोक्का लावला जातो आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसारच या मोक्क्याची अंमलबजावणी केली जाते आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये मोक्का ज्या आरोपींवरती लावलेला आहे जवळपास 7 आरोपी हत्येच्या प्रकरणामध्ये निष्पन्न झालेले होते, त्यामध्ये सुदर्शन घुले होता, त्याचबरोबर विष्णू चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे अजून या प्रकरणामध्ये फरार आहे। मात्र इतर सर्व आरोपी यामध्ये अटकेमध्ये आहेत, त्यामुळे आता कोर्टात अजून काय काय आज होतं आणि येत्या काळामध्ये मोक्का लावल्यानंतर या आरोपींना आता किती काळ तुरुंगामध्ये राहावं लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। तर वाल्मिक कराड बीड हत्या प्रकरणात अजून आरोपी नाही, त्यामुळे कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाहीये। धाराशिवमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे, जरांगे पाटील या मोर्चात सहभागी आहेत, परंतु आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे जे हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्या सर्वांना मोक्का लावण्यात आलेला आहे। पण बीडच्या मी म्हणलोच ना मागच तुम्हाला, हे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे कुटुंबाला आणि अधिवेशनात सुद्धा की सगळ्या आरोपींना मोक्का लावण्यात येणार, अंडर ट्रायल चालवली जाणार, सगळ्यांना फासावर लटकवलं जाणार, कोणालाही सोडलं जाणार नाही। आमचं फक्त मुख्यमंत्र्याकडे आणखीन एक प्रामाणिक मत की जे राज्यात हे नेटवर्क आहे ना याचं गुंडगिरीचं किंवा धनंजय मुंडे यांनी पसरलेलं याचा नायनाट करा। हे बलात्कार करतात, हे दरोडे टाकतात, हे खून करायला लागलेत, हे हत्याचा प्रयत्न करायला लागलेत, सरकारी काही पण वर पडून खातात, कोणाचा विमा पण खाणार, कोणाच्या जमिनी, कोणाचे प्लॉट, म्हणजे अनेक तक्रारी यायला लागल्यात। आता अंतरवाली सुद्धा परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या तक्रारी यायला लागल्या। ही जी परिस्थिती चालली ना याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी ही साखळी पूर्ण त्या खंडणी आणि खून करणारे हे दोन्ही एकच आरोपी आहेत। ही जी साखळी आहे ना ही 302 मध्ये सगळी घालायची। आता जे आरोपी आहेत सगळे
खंडणीतले ते 302 मध्ये टाकणं गरजेचं आहे आणि ते मुख्यमंत्री टाकतील. मी काय सांगितलं होतं, आम्हाला अशा अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून तर मराठी शांत आहेत ना, म्हणून शांत आहेत. हे सगळे मध्ये जाऊ द्या. आता ही राज्यात जेवढी साखळी जवळपास हे 200, 400, 500 भरू शकते. आंदोलन करणारे जे आहेत ना टोळी, धनंजय मुंडेंनी जी संघटित गुन्हेगारी करणारी टोळी पाठवली ना आंदोलन करायला, ही पण तपासा एकदा. ही लाभार्थी टोळी सुद्धा हे सगळे आरोपी होऊ शकते. यांनाही सोडू नका आणि परभणीच्या मॅटरला सुद्धा न्याय द्या. बीड हत्या प्रकरण कोणत्या आरोपींवर मकोका लावण्यात आलाय ते आपण पाहूया. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटेला आता कोर्टामध्ये हजर केलं जाते. तर प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनोनेने संतोष देशमुख यांची टीप दिल्याचा आरोप आहे. बीड हत्या प्रकरणावर मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार आहे. मकोका लागल्यानं नेमकं काय होणार आहे, तर मकोका लागल्याने या प्रकरणात पोलीस 180 दिवसात आरोपपत्र दाखल करू शकतात. मकोका संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा कायदा असल्यामुळे लवकर जामीन यामध्ये मिळत नाही. मकोका लागल्यानं एखाद्या आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. कडक भूमिका घेणार हे दिसलं पाहिजे. आज त्या ठिकाणी जी एका व्यक्तीची हत्या झालेली आहे हे इतकं गंभीर प्रकरण आहे आणि सरकार ते दडपण्याचा प्रयत्न करते. पृथ्वीराज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. तर यामध्ये कोणत्या आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे ते आपण पाहतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 7 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. विष्णू चाटेला आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. तर यामध्ये कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. एकूण 7 नावांचा यात समावेश आहे. जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनोने अशा 7 जणांवर मकोका लावण्यात आलेला आहे. पण वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणात अजून आरोपी नाहीये, त्यामुळे वाल्मिक कराडवर मकोका लागलेला नाहीये. तर पहिली विंडोमधली आपण दृश्य पाहतो की विष्णू चाटेला आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. काल त्याला अटक करण्यात आली होती आणि आता विष्णू चाटेला आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. राज्यभरात मोर्चे निघतायत संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर कारवाईसाठी आणि एकीकडे मोर्चा सुरू असताना ही एक महत्त्वाची बातमी आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. तर दुसरे दृश्य आपण पाहतोय की संतोष देशमुख यांना न्याय द्यावा यासाठी म्हणून मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर 8 आरोपींवर आतापर्यंत मकोका लावण्यात आलेला आहे. यामध्ये आता विष्णू चाटेला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. तर कृष्णा आंधळे यामध्ये फरार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपी आहेत. या 8 आरोपींपैकी कृष्णा आंधळे हा फरार आहे. या सगळ्या आरोपींवर सध्या मकोका लावण्यात आलेला आहे. संघटित गुन्हेगारी या संदर्भामध्ये मकोका लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एकावर गेल्या 10 वर्षांमध्ये 2 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र सादर केलेलं असेल तर अशा आरोपींवर मकोका लावण्यात येतो. हे प्रकरण गंभीर आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना आता तपासासाठी 6 महिने मिळणार आहेत. या सगळ्या आरोपींना जामीन मिळण्यामध्ये अडचणी येतील. पुन्हा एकदा आपण पाहूयात की मकोका लागल्यामुळे नेमकं काय होणार. तर बीड हत्या प्रकरणावर मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस म्हणजे 6 महिने तपासासाठी मिळतील. तर मकोका लागल्यानं या प्रकरणात पोलीस 180 दिवसात आरोपपत्र दाखल करू शकतात. तर मकोका संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा कायदा असल्यामुळे यामध्ये लवकर जामीन मिळत नाही. तर मकोका लागल्यानं एखाद्या आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. तर मकोका लागल्यामुळे नेमकं काय होणार ते आपण पाहतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील सर्व 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. त्यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांच्यावर मकोका लावण्यात आलाय. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा आणण्यात आला होता आणि त्याचाच वापर आता इथे केला जातोय. यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवरणात प्रशासनाला आणि पोलिसांना मदत होते. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा कायदा हा मानला जातो संघटित गुन्हेगारीमध्ये. आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय.